आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, SC असो, ST असो, VJ असो, NT असो, संविधानाने सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे। हे सरकार सगळ्यांची काळजी घेईल, सगळ्यांना न्याय देईल। एकाचं ओरबाडून दुसऱ्याला, दुसऱ्याचं ओरबाडून याला असं हे सरकार करणार नाही। सगळ्यांची काळजी आम्ही घेऊ, आजपर्यंत घेतलीच आहे आणि पुढेही आम्ही घेणार। बघा, बावनकुळेसारख्या वरिष्ठ मंत्र्याला ही भाषा वापरली जाणे हे महाराष्ट्राला शोभतं का? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर कुठल्याही मंत्र्याकडे कोणाचीही तक्रार आली तर मंत्र्यावर संविधानाने टाकलेली जबाबदारी आहे की त्याची चौकशी करायला ती पाठवली पाहिजे। त्याप्रमाणे आलेली प्रत्येक निवेदन हे त्या विभागाला पाठवलं जातं। अशाच पद्धतीचं आलेलं निवेदन हे विभागाला गेलेलं आहे। त्या निवेदनामुळे विभाग कुठला निर्णय करत नाही, विभाग पुराव्यांच्या आधारावर करतो। त्या ठिकाणी जी कमिटी आहे ही कमिटी सरकारला बांधील नाही, ती सरकारला रिपोर्ट देखील करत नाही। त्यांना पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे, त्या अधिकारात त्यांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयापासून कोणी जर दुखी झालं असेल तर मागच्याच महिन्यात आपलं जे सेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण ॲपिलेट अथॉरिटी तयार केलेली आहे, ते ॲपिलेट अथॉरिटीकडे जाऊ शकतात। पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही। आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही। मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही। तुम्ही कदाचित वहिनींचं पहिल्यांदा इंग्रजीत भाषण ऐकलं असेल, मी याच्यापूर्वी 6-7 वेळा ऐकलं आणि प्रत्येक वेळी वहिनी कॉन्फिडेंटलीच बोलतात। मला असं वाटतं की काही लोक डोळ्याला पट्टी बांधून बसले असल्यामुळे आणि त्यांचे विचारच इतके बुरसटलेले आहेत की त्यांना असं वाटतं की एखादी महिला ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, एखादी महिला एखादं पद सांभाळू शकत नाही। अशा बुरसटलेल्या विचारांनी ग्रसित लोकांनी ते स्टेटमेंट दिलं होतं। पण स्वर्गीय अजितदादाच्या नंतर वहिनींनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे तेच त्यांना उत्तर आहे। अर्थमंत्री पद प्रश्न आहे सर